ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा नांदेडमध्ये विरोध सुरू आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवले जात आहेत। या कार्यकर्त्यांना खासदार आष्टीकर यांनी इशारा दिलाय। कोण किती पाण्यामध्ये आहे आम्हाला माहित आहे। 8 दिवसानंतर मी मतदारसंघातील सर्वच गावात फिरणार आहे। हिम्मत असेल तर विरोध करणाऱ्यांनी समोर यावं असं आवाहन खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिलंय। मतदारसंघातील गावाच्या विकास निधी मिळवून देणार असल्याचंही आष्टीकर यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय। दरम्यान पक्ष सोडल्याबाबत विधान केले तर किनवट तालुक्यातील सारखणी येथे पार पडलेल्या आरोग्य शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। आज आम्ही सगळेजण काल मुंबईलाच होतो, पण मतदारसंघामध्ये कार्यक्रम असल्यामुळे मी मग रात्रभर प्रवास करून आलो। 5-6 दिवसाखालीच आपल्याला सगळ्याला माहिती आहे की मी शिंदे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व 5-6 जण खासदार सर्व आम्ही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि एक कार्यकर्ता एका कार्यकर्त्यासारखा ट्रीटमेंट देणारा माणूस, खांद्याला खांदा लावून काम करणारा, ज्याला नेता म्हणायची गरज नाही, कार्यकर्ता म्हणून दादा म्हणून काम करणारा माणूस म्हणजे एकनाथभाई शिंदे आहे। आणि त्याचबरोबर आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून डॉक्टर साहेब तिथं आम्हाला संसदेमध्ये सातत्यानं सोबत असतात। मग सत्तेत होतो तरी, अगोदर विरोधी पक्षात होतो तरी पण कधी वाटलंच नाही की आम्ही कोणतं काही एकोणएकाच्या कधी विरोधात आहेत म्हणून। त्यामुळं आज काल आम्ही सर्वजणांनी मिळून निर्णय घेतला। कारण काय की तुम्हालाही माहिती आहे सगळ्याला, माझं ठीक आहे, पण इथं गोरगरीब जनतेचे कामं कोणत्याच ऑफिसेसमध्ये होत नव्हते, निधी आपल्याला मिळत नव्हता। मग असं आता जसं आता विशालजीने सांगितलं, आता विशालनं खूप सविस्तर सांगितलं की आपल्या इकडला जो भाग आहे, आदिवासी भाग आहे, बंजारा भाग आहे, खेड्या वस्त्या पण माळरानाने राहणारे माणसं, मग अशा वेळेस कोण आपल्या पाठीशी उभा आहे आणि सत्तेमध्ये जाऊन आपल्याला कसं त्या सत्तेचे फळं घेता येतील, कसा विकास करता येईल, आणि या गोष्टी सर्व गोष्टी विचारात घेऊन मी हा निर्णय घेतला। बांधवांनो, हे 5-6 दिवस अजून जातील। या 5-6 दिवसाच्या नंतर प्रत्येक गावामध्ये येण्याचा माझा मानस आहे आणि प्रत्येक गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत मी यांना कसा आपल्या सर्वसामान्य माणसाचे कामं होतील आणि त्यांना न्याय मिळेल, निधी मिळेल याची खात्री नक्की करेल। बांधवांनो, मी अधिकचा वेळ घेणार नाही, आपल्याकडे येणारच आहे। 7-8-10 दिवसाच्या नंतर मी आपला पूर्ण किनवट आणि माहूर तालुका पिंजून काढणार आहे। बऱ्याच जणांनी आता काही प्रयत्न केला, तो कुठं काहीतरी असं छेडे दाखवणं किंवा काय करणं, मलाही माहित आहे ते किती पाण्यात हातन कोण कोण कसं आहे काय नाही, ते सगळे नसा माहितात मला पण। आणि 8-10 दिवसाच्या नंतर प्रत्येक गावात येणार आहे। मग असेल हिंमत यावं, त्यांना आम्ही बी हावं ते बी हावं, पाहत राहू काय होतं काय पण सर्वसामान्याच्या विकासासाठी हे पाऊल उचललेलं आहे। आता बोल त्याच्यात काय माघार बिगार घेण्यासारखा गडी नाही। आणि असं काही एकदा बोललं तर बोललो, झालं तर झालं, जे होईल ते होईल, मग पुढचं पुढे, त्याचा काही विषय नाही। मी 7-8 दिवसामध्ये सगळ्या प्रत्येक गावामध्ये फिरण्याचा प्रयत्न करेल। बांधवांनो, आपल्या आणि डॉक्टर श्रीकांत साहेबांच्या मनात जास्त बोलणं आज उचित होणार नाही, त्यामुळे आपलं सगळेजण त्यांना ऐकायला आलेत। आणि साहेबाला सुद्धा इथला कार्यक्रम करून एक हातगावचा कार्यक्रम करून अजून मेंगलोरला जायचं आहे। आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी आपल्या किनवट माहूरचा दौरा आपल्या सगळ्याच्या आग्रस्तव केला, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्याच्या मार्फत साहेबांचे धन्यवाद मानतो। Thanks for watching Ekmat Digital.